तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरात वीरशैव समाज बांधवांच्या विविध प्रमुख मागण्यांसंदर्भात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाज अनेक वर्षांपासून विकासाच्या दृष्टिकोनातून कोसो दूर राहिला आहे। समाजाची मुलं मुली यांना महाराष्ट्र राज्य शासनाने आरक्षण दिलं, आपण केंद्रात सरकारने आरक्षण दिलेले नाही, त्यामुळे उच्च शिक्षणाचा मार्ग हा बंद पडल्यासारखा झालाय। त्याचप्रमाणे मृत आत्म्यास समाधी देण्याकरिता सुद्धा जागा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही। त्याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारने 1 लाखची जागा प्रत्येक गाव, शहर, जिल्हा ठिकाणी उपलब्ध करून देण्याची एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली। अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 30,000 लोकसंख्या असलेला समाज हा कोणाच्याही नजरेत पडणार आहे। अकोला येथे रुद्रभूमीकरिता महेश आप्पा शेट्टी प्रदेश उपाध्यक्ष यांनी 12 वर्षांपासून अकोट महानगरपालिकेला जागेची मागणी केली आहे। जमीन मिळाली असे सांगण्यात येते, परंतु अद्यापही जागा आमच्या ताब्यात देण्यात आलेली नाही। त्याचप्रमाणे होतकरू विद्यार्थ्यांना कर्ज प्रकरण द्यावे व शासनाच्या जटिल अटी या रद्द कराव्यात। तसेच शहरातील महात्मा बसवेश्वर चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे। वीरशैव लिंगायत समाजाच्या पोट जाती एकत्रित आले असून त्यांना ओबीसी समाजात आरक्षण मंजूर करण्यासंदर्भात सुद्धा समाजाच्या प्रमुख नेत्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली आहे। या पत्रकार परिषद मध्ये महेश आप्पा शेट्टे महाराष्ट्र ओबीसी कृती समिती प्रदेश उपाध्यक्ष व महाराष्ट्र रुद्रभूमी स्मशानभूमी निवारण समिती प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ आप्पा हजारे, बाबासाहेब भांगे, विजय आप्पा नादेकर, सुनील आप्पा माटे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता प्रभाकर बोरकर, अकोट। नमस्कार, मी श्रावण परकाडे, महाराष्ट्र ओबीसी कृती समितीचा अध्यक्ष आहे। आजची जे पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्यातील 33 जातींना केंद्र आरक्षण मिळावं, केंद्र ओबीसी सूचीमध्ये समावेश व्हावा याकरता आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। त्यापैकी 33 जातीपैकी 27 जातींचा अहवाल राज्य शासनाने आणि केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्याकडे मागच्या 2 वर्षापूर्वी सोपवलेला आहे, परंतु त्यांनी त्यावर अजून कारवाई न करता आणि त्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी न देता ते प्रकरण तसं प्रलंबित केलेलं आहे। त्याकरता आम्ही प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी आम्ही सरकारी दरबारी न्यायाचा प्रयत्न करतो। नमस्कार, मी महेश आप्पा शेट्टे, महाराष्ट्र ओबीसी कृती समिती प्रदेश उपाध्यक्ष, वीरशैव लिंगायत महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा माजी प्रदेश उपाध्यक्ष, रुद्रभूमी निवारण समिती प्रदेश अध्यक्ष। मी आज जी पत्रकार परिषद घेण्यात आली की महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची केंद्रामध्ये वीरशैव लिंगायत समाजाला आरक्षण मिळावं। सर्व शाखीय लोकांना केंद्रामध्ये, राज्यामध्ये आरक्षण आहे पण केंद्रामध्ये आरक्षण नाही। चांगले हुशार मुलं ज्यांना पर्सेंटेज चांगले आहे ते MS MBBS करायला जायला तयार आहेत, पण त्यांना आरक्षण नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहत आहे। तर वीरशैव लिंगायत समाजाला केंद्राने ताबडतोब आरक्षण देण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी। दुसरी मागणी, वीरशैव लिंगायत समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला समाधी द्यावी लागते, तर ती समाधी देण्याकरता त्याला जागा लागते। तर प्रत्येक गाव तेथे रुद्रभूमी 1 लाखची जागा शासनाने अवेलेबल करून द्यावी ही मागणी अनेक वर्षापासून आमची आहे। अकोल्यामध्ये ही मागणी आमची सतत 8-10 वर्षापासून सुरू आहे। त्या मागणीला यशही आलेलं आहे। आम्हाला 1 लाखची जागा मिळाली। त्याच्यानंतर ती जागा जवळपास पटवारी, मंडलाधिकारी, तहसीलदार यांनी पाहणी केली व महानगरपालिकेने ती मंजुरी केली। आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेट दिली, मुख्यमंत्री साहेबांनी यांना मेल पाठवला। इतकं झाल्याच्या नंतरही आजही आम्हाला ते जागा देण्यात टाळाटाळ करत आहे। तर वीरशैव लिंगायत समाजाला म्हणजे व्यक्ती मेल्यानंतर जागा द्यायला तयार नाही, तर ही म्हणजे शासनाची ही जी हे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही तर महानगरपालिकेनं आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही मागच्या वेळेस एक सभामध्ये पारित केलेलं आहे आणि खामगावचे पालकमंत्री जे आपले भाऊसाहेब फुंडकरचा मुलगा आकाशभाऊ फुंडकर यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं की DPCच्या मीटिंगमध्ये किंवा जागा यांना वीरशैव लिंगायत समाजाला जागा देण्यात यावी। तर का टाळाटाळ करण्यात येतं काही कळत नाही, तरी ताबडतोब वीरशैव लिंगायत समाजाला जागा देण्याची कृपा करावी। अन्यथा आम्ही यानंतर आमच्या समाजात एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला तर आम्ही महानगरपालिकेच्या प्रांगणात आणून आम्ही त्याला अंत्यविधी करू।